Hello students, today we are going to learn our first poem, Walk a Little Slower. Everyone is there, ready to see? Just see now, watch. Here, now first of all, I'll read the poem, first stanza and second stanza. Walk a little slower, daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So, walk a little slower, daddy, for you are leading me. Students, see now. We are going to learn our first poem today, Walk a Little Slower. The name of the poet is here not mentioned. So, we have to say that here the poet is unknown. Okay, unknown. Unknown means the poet's name has not been mentioned. So, the poet is here unknown. Why we have to see here? Because while we are going to write appreciation, we have to write the title of the poem and then after we have to write the poet also. That's why you should know who is the poet. So, Walk a Little Slower is the title of our first poem and the name of the poet is unknown because it is not mentioned. Okay. Now, look at first stanza. See. Walk a little slower, daddy, said a little child so small. In this stanza, in this poem, here the child is talking to his father. We can immediately see because here the word daddy is mentioned. It means that the child is talking to his father. He is calling him, he is addressing him as daddy. Walk a little slower, daddy. So, do you get it? First, you have to understand this poem is written by unknown poet. Second, in this poem, the child is talking to his father. He is addressing, he is calling to his father as daddy. What he is thinking here? He is thinking here his father as a role model. How we can say so? See now, what the first line is going to refer to us? Walk a little slower, daddy, said a little child so small. Here, the child is saying to his father, walk a little slower, daddy. Daddy, तुम्ही कसं चाला? खूप हळू चाला. Little slower. हळूहळू चाला. Why? I am following in your footsteps and I don't want to fall. I am following your footsteps. या ठिकाणी हा मुलगा काय म्हणतोय त्याच्या वडिलाला की मी काय करतोय तुमच्या मागे मागे येतोय, मी तुम्हाला फॉलो करतोय. प्रत्येक गोष्ट जी करताय, तुम्ही चालताय, मी तुमच्या मागे मागे चालत येतोय हळूहळू. तुम्ही जे काही करताय तुमच्या प्रत्येक गोष्टीला मी काय करतोय फॉलो करतोय. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि मी जेव्हा तुम्हाला तुमच्या फुटस्टेप फॉलो करत आहे त्यावेळेस मला फॉल नाही व्हायचं, म्हणजे मला पडायचं नाही. आता या ठिकाणी जर आपण लिटरली मिनिंग घेतला, शब्दशः मिनिंग घेतला तर आपल्याला खूप सोपे वाटते पोएम. बट ॲक्च्युली हिअर द पोएट इज रेफरिंग व्हेरी डीप मिनिंग. पण या पोएममध्ये पोएटनी काय केलेलं आहे, खूप डीप मिनिंग सांगितलं. त्याच्यामध्ये काही असा गभितार्थ थीम, पोएमची जी थीम आहे ती लपलेली आहे. ती थीम काय आहे की या ठिकाणी लहान मूल जे असतं त्या लहान मुलाचं विश्व म्हणजे काय असतं की त्याचे आईवडील. या ठिकाणी त्याचे वडील म्हणजे त्याच्यासाठी काय आहे, एक रोल मॉडेल आहे, एक रोल मॉडेल आहे, एक आदर्श व्यक्ती आहे, एक आयडियल पर्सन आहे. येस ऑर नो? अँड व्हॉट हिज फादर इज डुईंग, मग त्याचे वडील जे जे काही करतायत ते त्या मुलासाठी खूप काही महत्त्वाचं आहे. मग मुलालाही असं वाटतं जे आपले वडील करतात तेच आपण केलं पाहिजे. त्याला दुसरं काही विश्व माहिती नाही आहे सध्या. त्याच्यामुळे तो काय करतोय, आपल्या वडिलांची प्रत्येक गोष्ट फॉलो करतोय. ओके. सो सेड लिटिल चाइल्ड सो स्मॉल. आणि मुलगा कसा आहे, सो स्मॉल आहे, लिटिल चाइल्ड, छोटा मुलगा आहे. आणि तो काय करतोय, आपल्या वडिलाला म्हणतोय वॉक लिटिल स्लोअर डॅडी. आता वडिलांना ही कल्पना नाही आहे की आपला मुलगा काय करतोय, आपली प्रत्येक गोष्ट फॉलो करतोय. बघा लक्षात घ्या.
मग त्यामुळं या ठिकाणी हा मुलगा आपल्या वडिलांना सांगतोय की पप्पा तुम्ही हळूहळू चाला, प्रत्येक गोष्ट जी तुम्ही करताय एकदम हळूहळू करा. आय एम फॉलोइंग युअर फुटस्टेप. का बरं तुम्ही का हळूहळू चाला, का बरं हळूहळू करा प्रत्येक गोष्ट? कारण मी काय करतोय, तुमची गोष्ट तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये फॉलो करतोय. फॉलो करतोय म्हणजे काय की तुम्ही जे जे काही करताय तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुमच्या मागे मागे आहे. तुम्ही जसं जसं करताय तुम्हाला मी इमिटेट करतोय, तुमचं अनुकरण करतोय. तुम्ही जसं जसं काही करताय तशी प्रत्येक गोष्ट मी तुमची बघून करण्याचा प्रयत्न करतो. मग तुम्ही जर फास्ट केलं तर मला समजणारच नाही, मी काय होईल, पडून जाईल. वडील चालताना कसे चालतायत, फास्ट चालतायत. आता इथे चालताना फास्ट चालतायत म्हणजे आपल्याला फक्त चालण्याबद्दल बोलायचं आहे का, किंवा कवीला फक्त चालण्याबद्दल सांगायचं आहे का वडिलांच्या, आणि मुलगा त्यांच्या मागे मागे चालतोय एवढ्याच बद्दल बोलायचं आहे का? तर नाही. आर यू गेटिंग दॅट? या ठिकाणी मुलगा काय म्हणतोय की वडील जसं जीवनामध्ये चालतायत, म्हणजे वडिलांनी आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत, वडील कसे जीवन जगतात, जीवन जगताना त्यांचे प्रिन्सिपल्स कसे आहेत, त्यांचे तत्त्व कसे आहेत, ते काय काय करतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी हा मुलगा काय करतोय, फॉलो करतोय. आर यू गेटिंग दॅट? आणि तो काय म्हणतोय, आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि मला काय व्हायचं नाही आहे, फॉल व्हायचं नाही, मला खाली पडायचं नाही आहे. इट मीन्स दॅट आय डोंट वॉन्ट टू मेक माय सेल्फ फेल्युअर. मला फेल नाही व्हायचं, मला जीवनात यशस्वी व्हायचं आहे. आय वॉन्ट टू बी सक्सेसफुल लाईक यू डॅडी. सो यू हॅव टू वॉक लिटिल स्लोअर. आणि म्हणून तुम्ही हळूहळू चाला, कारण तुम्ही हळू चाललात की तुमच्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण मला करता येईल, मला समजेल की तुम्ही नेमकं काय करताय. आय कॅन अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली यू आर डुईंग, अँड व्हॉट एक्झॅक्टली यू आर डुईंग दॅट आय वॉन्ट टू डू. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर अ चाइल्ड नाव. आर यू गेटिंग दॅट? समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. आणि म्हणून मुलगा काय म्हणतोय, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. कधी कधी पप्पा तुम्ही खूप खूप फास्ट चालता. म्हणजे जीवनामध्ये तुम्ही काही गोष्टी करतायत, त्या गोष्टी कशा करतायत, खूप फास्ट करतायत, मला ते कळत नाही आहे की नेमकं तुम्ही काय करताय. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. आणि कधी कधी लक्षातच येत नाही नेमकं, किंवा बघायला सुद्धा जमत नाही आहे, इतकं हार्ड वाटतं, हार्ड टू सी. मी बघूच शकत नाही की नेमकं तुम्ही काय करताय. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. कधी कधी ते बघणं सुद्धा अवघड होऊन जातं, किंवा ते समजतच नाही आहे मला. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, for you are leading me. That is most important line, last line of second stanza. For you are leading me. बघा, so walk a little slower daddy. म्हणून तुम्ही हळूहळू चाला. हळूहळू चाला म्हणजे काय की तुम्ही मला लीड करताय, तुम्ही माझे लीडर आहात, आणि मी तुम्हाला फॉलो करतोय, मी तुमचा फॉलोअर आहे. मी इमिटेट करतोय, अनुकरण करतोय, तुमच्या आयडियल्सवर चालण्याचा प्रयत्न करतोय. वडील जे असतात, वडिलांचे आदर्श, वडिलांचं जीवन जगण्याची पद्धत, त्यांचे प्रिन्सिपल्स, त्यांची तत्त्वे, वडील जे काही जीवनामध्ये करतात, चांगलं वाईट ज्या काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडत असतात, ते सगळं मुलं बघतात. आणि मुलं तशाच प्रकारे वागण्याचा, बोलण्याचा, राहण्याचा, चालण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करत असतात, जीवनामध्ये तसंच वागण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यांच्यासाठी त्यांचे वडीलच त्यांच्यासाठी काय असतात, लीडर असतात. म्हणून या ठिकाणी हा मुलगा बोलतोय की फॉर यू आर लीडिंग मी. पप्पा, डॅडी, यू आर लीडिंग मी. तुम्ही मला लीड करतायत. लीड करताय मीन्स यू आर माय लीडर. तुम्ही माझे कोण आहात, लीडर आहात. तुम्ही माझे आदर्श आहात, रोल मॉडेल आहात, माझ्यासाठी एक आयडियल पर्सन आहात की ज्यांना मी काय करतो, फॉलो करतो. आर यू गेटिंग दॅट? लक्षात आली का इथपर्यंत पोएम सगळ्यांच्या? आर यू गेटिंग? नाव लिसन. यू हॅव गिवन the words beside of the textbook, this page, this poem. So you have to write that difficult words and their meanings. I will explain, I will send you that video also, which are explaining the words and their meaning, difficult words and their meanings. So you have to write that words and their meanings also. You have to try to understand the poem page, and this video is here now for you. I have made to understand you. Okay, are you getting? Okay, let us see, let us try to understand, and then complete the question answers whenever I am going to give you. Okay, goodbye, good evening.